सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवर रात्री छापे टाकण्यात आलेत। भरारी पथकानं छापे टाकून झाडाझडती घेतल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते चांगले संतप्त झालेत। शहाजी बापूंची कालची विराट सभा संपल्यावर लगेच भरारी पथकानं ही छापे टाकलेत। बापूंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरही छापे टाकल्याचं उघड झालंय। तर सांगोल्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली आहे। शिवसेना आणि भाजप यांच्यामधला संघर्ष सांगोल्यामध्ये टोकाला पोहोचलेला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शहाजी बापूंच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत। सुनील, छापेमारी झालेली आहे, छापे टाकण्यात आलेले आहेत शहाजी बापूंच्या कार्यालयावर आणि यामध्ये नेमकं काय सापडलं आणि या सगळ्या छाप्यानंतर शहाजी बापूंची काय प्रतिक्रिया? खरं तर माधवी, काल रात्री शेवटची सभा ह्यांनी ठेवली होती। शहाजी बापूंनी रात्री 10 वाजता सभा संपल्यानंतर ते ज्यावेळी कार्यालयात गेले त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ हे पथक आलं होतं निवडणूक आयोगाचं आणि त्यात एलसीबीची पोलिसांची टीम होती, भरारी पथक होतं आणि अक्षरशः संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली। जी लोक आत होती त्यांना आतून बाहेर जाऊ दिले नाही आणि संपूर्ण आत असलेली लोक, आतली कपाट, बॅगा सर्व चेक केले आहेत। काल आपल्याला मिळते त्या माहितीनुसार अजून बापूंच्या जवळच्या 2-3 लोकांच्या घरी सुद्धा, कार्यालयात सुद्धा अशाच पद्धतीचे छापे केल्याचे समजतंय। मात्र याची अधिकृत माहिती अजून कोणाकडे काही झालेली नाहीये। फक्त या छाप्यातून काही मिळालेलं नसल्याची माहिती सध्या कळते। हे सगळं होत असताना बापूंची सभा संपली होती आणि कालच नेमकं मुख्यमंत्र्यांची सभा तिथं झाली होती। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी सुद्धा काही शिवसेनेच्या उमेदवारांना थांबवण्यात आलं होतं पोलीस ठाण्यात, असा बापूंचा आरोप आहे। आणि या सर्व प्रकारानंतर आता शिवसेना म्हणजे शिंदे सेना आणि भाजपचा संघर्ष खरंच टोकाला पोहोचणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बापूंना एकटं टाकण्यात आलं, एकटं त्यांना निवडणुकीत बाजूला काढण्यात आलं, अशा रीतीची भूमिका बापूंनी मांडल्यानंतर भाजपकडून हे सर्व घडवण्यात येत होतं असा बापूंचा आरोप होता। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः येऊन सांगोल्यात सभा घेऊन गेले होते आणि बापूंना कोणी काय केलं तर मी बापूंच्या मागे खंबीर उभा आहे असं सांगितलं होतं। त्यानंतरच मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती। मुख्यमंत्री काय बोलतायत याकडे लक्ष होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल बापूंवर एक शब्दाचीही टीका केली नव्हती। आणि त्यानंतर मात्र जी उत्तर सभा रात्री झाली, या सभेच्या वेळेला सभा संपल्यानंतर ही कारवाई झालेली आहे। बापूंची तब्येतही सध्या बरी नाही, पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांच्या तिथं झालेली कारवाई ही खरंच सांगोलकरांना संतप्त करणारी आहे। या सगळ्या प्रकारामध्ये बापूंच्या या कारवाईचा परिणाम भाजपला किंवा यांना या निवडणुकीत काहीतरी दिसणार याची प्रतिक्रिया हेही असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने तिथं लढत चाललेली आहे, शहाजी बापूंचे कट्टर विरोधक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी भाजपनं सांगोल्यात युती केलेली आहे आणि त्या युतीतून बापू बाजूला आहेत आणि त्यामुळेच ते लोकांची फार मोठा रिस्पॉन्स बापूंना तिथे मिळताना दिसत नक्कीच खूप मोठा संघर्ष आपल्याला सांगोल्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळतोय आणि आता या छाप्यानंतर शहाजी बापूंची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। सुनील दिवाण, तुम्ही या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।